एव्हरीवन. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा डेझी फ्लावरचा बुकमार्क शिकणार आहोत. अतिशय सोपा आहे. खूप थोड्याच मिनिटांमध्ये हा प्रोजेक्ट तुमचा बनून रेडी होईल. आणि हा व्हिडिओ मला कोणीतरी सजेस्ट केलेला आहे कमेंटमध्ये, त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवून घेऊन आली आहे. तर गिफ्टसाठी अतिशय परफेक्ट आहे. जे तुमचे बुक लवर्स फ्रेंड्स असतील किंवा जे क्रोशे लवर फ्रेंड्स असतील त्यांच्यासाठी तुम्ही बनवू शकता, स्वतःसाठी बनवू शकता. आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, इथे आपण बघणार आहोत आपल्याला काय काय मटेरियल्स लागत आहेत. तर एक येलो कलरचं यान, नंतर एक व्हाईट यान आपल्या लिव्ह बनवण्यासाठी, आपला ग्रीन कलरचं यान, 4 मिलीमीटरची हुक, एक टॅपेस्ट्री निडल आणि आपली सीझर. तर बघा, इथे आपण डेझी फ्लावर बनवत आहे. तर आपण येलो कलरचा सेंटर बनवणार आहोत. सेंटर बनवण्यासाठी आपण मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंगमध्ये आपण खालच्या बाजूने अशी हुक इन्सर्ट करून इथे चेन 1 आणि चेन 2 2 चेन बनवल्यात. त्याच्यानंतर मॅजिक रिंगमध्ये आपण 11 हाफ डबल क्रोशे बनवायचे आहेत. बघा, हाफ डबल क्रोशे, हा दुसरा, हा तिसरा, 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11. तर इथे आपले 11 हाफ डबल क्रोशे आपण बनवलेत. नंतर आपण ही मॅजिक रिंग अशी क्लोज करून घेणार आहोत. आणि ज्या आपल्या सुरुवातीच्या 2 चेन आहेत त्या पण आपण ॲज अ हाफ डबल क्रोशे काउंट करणार आहोत. तर एकूण आपल्याकडे आता 12 हाफ डबल क्रोशे इथे तयार झाले आहेत. जी आपली सेकंड चेन आहे त्याच्यामध्ये आपण असा एक स्लिप स्टिच इथे बनवून घेणार आहोत. स्लिप स्टिच बनवायचं आहे, चेन 1 करायची आहे आणि जे एक्स्ट्रा यान आहे ते आपण इथून कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हा आपला फ्लावरचा सेंटर इथे छानपैकी असा रेडी झाला आहे. बघा, इथे आपला हा फ्लावरचा सेंटर पार्ट इथे रेडी झाला आहे. आता आपण ज्या पाकळ्या आहेत आपल्या व्हाईट कलरमध्ये, कारण आपण डेझी फ्लावर बनवत आहे तर त्याच्यासाठी मी हे कॉम्बिनेशन करत आहे. तुम्ही आपल्या अकॉर्डिंग तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. तर बघा, एका रँडम स्टिचमध्ये आपण आपलं व्हाईट यान असं जोडून घेतलं आहे. आता हे जे व्हाईट यानचं उरलेलं यान आहे हे आपण इकडे असं कॅरी करायचं आहे सोबत. बघा, सगळ्यात आधी चेन 1 2 3 3 चेन बनवल्यात. आता नेक्स्ट स्टिचमध्ये बघा आपण 4 ट्रिपल क्रोशे बनवायचे आहेत. हा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. त्याच्यानंतर 1 2 3 3 आपण साखळ्या बनवायच्या आहेत, चेन बनवायच्या आहेत. आणि जे नेक्स्ट आपला स्टिच आहे तिथे आपण स्लिप स्टिच बनवायचं आहे. बघा, तर अशी आपली ही पहिली पाकळी बनवून रेडी आहे. तर बघा, चेन 1 2 3 3 चेन बनवायच्या आहेत. तर नेक्स्टमध्ये आपण ट्रिपल क्रोशे बनवतो आहे. तर ट्रिपल क्रोशे कसं बनवायचं बघा, 1 आणि 2 2 वेळेस आपण यार्न ओव्हर करून घ्यायचं आहे. जो आपला नेक्स्ट स्टिच आहे तिथे आपण असे हुक इन्सर्ट करून यार्न काढून घ्यायचं आहे. यार्न ओव्हर करून ह्या दोघांमधून काढून घ्यायचं आहे. परत यार्न ओव्हर करून ह्या नेक्स्ट दोघांमधून आणि यार्न ओव्हर करून ह्या शेवटच्या दोघांमधून. असं आपण हे पहिला ट्रिपल क्रोशे बनवला. बघा, परत या हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे, यार्न ओव्हर करून दोघांमधून, यार्न ओव्हर करून दोघांमधून आणि शेवटच्या दोघांमधून. असेच आपल्याला एकूण 4 ट्रिपल क्रोशे इथे बनवायचे आहेत. आणि प्रत्येक पाकळीमध्ये आपण हाच पॅटर्न जो आहे तो आपला फॉलो करायचा आहे. चेन 1 2 आणि 3 3 चेन बनवल्यात. नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच टाकून घ्यायचं आहे. तर बघा, हाच पॅटर्न फॉलो करून आपण ह्या सगळ्या पाकळ्या बनवून घेऊयात. 3 चेन बनवायचे आहेत. नेक्स्ट स्टिचमध्ये 4 ट्रिपल क्रोशे आणि परत चेन 3 बनवून नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. तर बघा, इथे आता माझी ही शेवटची पेटल बनलेली आहे. मी नंतर 3 चेन बनवल्यात आणि जो फर्स्ट आपला स्टिच होता तिथे आपण एक असं स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. नंतर परत चेन 1 आणि जे आपलं एक्स्ट्रा यान आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे.
ते बघा हे असं सुंदर फ्लावर आपलं बनवून रेडी झालं आहे. आता हे एक्स्ट्रा यार्न्स वगैरे सगळे मी हाईड करून कट करून घेतलेत. तर हे आपलं फिनिशिंग झालेलं फ्लावर अतिशय सुंदर असं दिसत आहे. आता नेक्स्ट बघा आपण फ्लावर बनवलं आहे आता. तर आपण आता जे पान आहे ते बनवणार आहोत. तर बघा सुरुवातीला चेन असं स्लिप नॉट एक बनवली, नंतर 10 चेन बनवायचे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. नंतर आता ही हुकमध्ये आहे ती चेन सोडून आणि ही नेक्स्ट चेन सोडून जी नेक्स्ट चेन आहे बघा इथे आपण एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. नेक्स्टमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. नेक्स्टमध्ये डबल क्रोशे स्टिच आणि परत एक डबल क्रोशे स्टिच नेक्स्टमध्ये. तर इथे त्याच्यानंतर एक ट्रिपल क्रोशे स्टिच, नंतर दोघांमध्ये नेक्स्ट डबल क्रोशे स्टिच येईल. बघा पुढे एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटी एक सिंगल क्रोशे स्टिच. इथे आपण आता चेन 2 बनवायचे आहेत आणि सेमच स्पेसमध्ये अजून एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे. आता इथून पुढे आपल्याला हा सिक्वेन्स कंटिन्यू करायचा आहे. जसं की एक हाफ डबल क्रोशे स्टिच, नंतर 2 डबल क्रोशे स्टिच आणि हे जे यार्न आहे आपलं उरलेलं हे आपण कॅरी करत जायचं आहे. 2 हाफ डबल क्रोशे स्टिच, एक ट्रिपल क्रोशे, नेक्स्ट एक डबल क्रोशे स्टिच आणि परत एक डबल क्रोशे स्टिच, हाफ डबल क्रोशे आणि शेवटी आपण स्लिप स्टिच करायचं आहे. इथे सिंगलला जो सिंगल क्रोशे स्टिच आहे तिथे आपण स्लिप स्टिच बनवतो आहे. तर हे आपलं पान तयार झालं आहे. आता आपण चेन बनवणार आहोत. तर बघा इथे चेन 1 2 3 40 चेन आपण बनवायचे आहेत. तर इथे बघा माझ्या 40 चेन बनवून रेडी आहेत. आता आपण यार्न कट करून घेतो शेवटचं आणि इथे नॉट पाडून घेतो आहे. तर बघा असं हे पान इथे आपलं छान तयार झालं आहे आणि ह्या चेन्स. तर आता हे चेन आणि हे फ्लावर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा हे ग्रीन यार्न आपण उरलेलं जे आहे ते आपल्या नीडलमध्ये इन्सर्ट करून घ्यायचं असं आणि आपल्या फ्लावरची जी बॅक साईड आहे तिथे ह्या येलो पोर्शनमध्ये एका स्टिचमध्ये इथून असं छानपैकी इथे हे शिवून घ्यायचं आहे थोडक्यात. बस असं हे आपण छान इथे सिक्युअर करून घ्यायचं आहे. नंतर हे आपलं ग्रीन यार्न जे आहे ते 1-2 स्टिचेसमधून असं हाईड करून काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा यार्न इथे आपण कट करून घ्यायचं आहे. तर बघा अतिशय सुंदर आपलं हे फ्लावरचं जे बुकमार्क आहे, स्पेशली डेझी फ्लावरचं, म्हणजे मी हे कॉम्बिनेशन घेतलं आहे म्हणून हे डेझी फ्लावर झालं. जर तुम्ही आतमध्ये ब्राऊन आणि वरती येलो कलर घेतला तर तुमचं हे सनफ्लावरचं बुकमार्क तयार होईल. तर हे आपलं बुकमार्क इथे रेडी झालं आहे. बघा खूप छान ट्युटोरियल आहे, खूप छान व्हिडिओ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे छान हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही जर बिगिनर असाल तरी पण तुम्ही हे आरामात बनवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल माझं नक्की सबस्क्राईब करा. मी असेच छान छान व्हिडिओज, छान छान ट्युटोरियल्स तुमच्यासाठी घेऊन येते आणि महत्त्वाचं जे लोक कमेंटमध्ये लिहित आहेत तेच व्हिडिओज मी नेक्स्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा पण ट्युटोरियल मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की बुकमार्क बनवा, तर तसं मी हा बुकमार्क आज बनवला आहे फ्लावरचा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.